नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जुलै महिन्यातील कोणत्या दिवशी कलाष्टमीचे व्रत केल्याने वाईट शक्ती, कटकटी, नकारात्मक शक्ती संपून जातील, असा कोणता प्रभावशाली उपाय आणि सेवा करायची आहे, पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ऐकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर माहिती सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रताला आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला कलाष्टमीचे व्रत कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला पाळले जाते. यावेळी जुलै महिन्यातील कलाष्टमीचे व्रत 17 जुलै रोजी केले जाणार आहे. कालभैरव यांना भगवान शिवांचे भयंकर रूप मानले जाते. त्यांच्या या रूपाची पूजा कलाष्टमीच्या दिवशी केली जाते. या अष्टमीचे व्रत हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला पाळले जाते. या दिवशीचे उपवास केलेले, व्रत केलेले, त्यांची पूजा केलेली, त्यांचे फळ आपल्याला लाखो पटीने मिळत असते. म्हणून आपण या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील करायच्या असतात. जुलै महिन्यातील कलाष्टमीचे व्रत कथाही आपण जाणून घेणार आहोत. अष्टमी व्रताचे शुभ मुहूर्त. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या सुरुवातीस गुरुवार 17 जुलै रोजी सायंकाळी 7:08 सुरू होणार आहे आणि या तिथीला सप्तमी शुक्रवार 18 जुलै रोजी संध्याकाळी 5:01 पर्यंत असणार आहे. यावेळी निशा काळामध्ये कालभैरवांची पूजा करावी. या काळामध्ये पूजा करण्याचा मुहूर्त रात्री 12:07 पासून ते रात्री 12:48 पर्यंत आहे. कलाष्टमीचे व्रताचे शुभ योग. कलाष्टमीच्या दिवशी सुकर्म आणि शिवास यांना शुभ योगावर तयार होत आहे. शिवास योग्य सायंकाळी 7:08 पासून सुरू होत आहे. असे म्हटले जाते की यावेळी देवी देवतांची आणि विशेष महादेवांची पूजा केली असता कैलासावर राहणाऱ्या शिवपार्वतीस मान्यतानुसार प्राप्त होते. शिवास योग्य पूजा मुहूर्त देखील यावेळी केलेले दान धर्म उपाय त्याचे फळ आपल्याला दुप्पट प्राप्त होत असे. त्यासोबतच सर्व कामे, प्रलंबित कामे पूर्ण होतात. कलाष्टमीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत. कलाष्टमीचे व्रत सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळ करावी. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर देवाऱ्याजवळ जाऊन गंगाजल शिंपडावे. चौरंगावरती लाल कपड पसरून कालभैरव आणि भगवान शिव यांची मूर्ती ठेवावी. त्यासोबत भगवान कालभैरवांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. पूजानंतर फळे, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. त्यांची आरती करावी आणि उपास सोडावा. या दिवशी कोणते उपाय करावेत? या उपायामुळे आपल्याला चांगला प्रभाव होऊ शकतो. कलाष्टमीच्या व्रताच्या दिवशी सायंकाळी शिवदेवासमोर चारी बाजूने मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक करावा आणि या दिवशी कालभैरवांना जिलेबीचा नैवेद्य दाखवावा. कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खायला द्यावी. या दिवशी दानधर्म करावा. गरजू किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि काळे तीळ दान करावे. तसेच कालभैरव अष्टक म्हणावे. कालभैरव मंत्रांचा जप देखील करावा. ओम कालभैरवाय नमः हा मंत्र आपण 108 वेळा म्हणावा. या उपायामुळे कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात आणि सर्व कार्यातील अडथळे दूर होतात. कलाष्टमीचे व्रताचे धार्मिक महत्त्व. असे म्हटले जाते की या दिवशी कालभैरवांची पूजा केल्यास सर्व प्रकारचे भय आणि त्रास दूर होतात. तसेच भगवान भैरव यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी धार्मिक व्रत देखील केले जाते आणि सर्व भक्तांचे रक्षण करत असतात. नकारात्मक शक्तीपासून वाचवतात. कालभैरवांची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबत हे व्रत केल्याने शनी आणि राहू यांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच मासिक
काल अष्टमीच्या दिवशी हे व्रत करून उपाय केल्याने या व्यक्तींच्या जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात.